नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंदिरा गांधी महाविद्यालय तसेच संदेश ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सच्या कल्लाकार यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अगदी पहिल्या टप्प्यापासून ते शेवटपर्यंत ही प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसारखी असून ऑनलाईन प्रणालीद्वारे राबवली जाते. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठी ही प्रक्रिया फक्त ऑनलाईन माध्यमातून केली जाते. जर तुम्ही HSVC म्हणजे हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्स निवडत असाल तर त्यासाठी या ॲडमिशनची प्रक्रिया ही ऑफलाईन कॉलेज स्तरावर केली जाते. जर आपल्याला रात्र महाविद्यालय म्हणजे नाईट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचे प्रवेशसुद्धा ऑफलाईन पद्धतीने प्राचार्यांच्या स्तरावर केले जातात. इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा किंवा मायनॉरिटी कोटा या अंतर्गत जर आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. ATKT म्हणजे काही विषयांमध्ये जर आपल्याला अपयश आलं असेल अशा विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन करायचं असेल तर त्यांना ॲडमिशनची संधी ही जे नियमित विद्यार्थी आहेत त्यांची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मिळते. 11वीचा ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला 10वीमध्ये इंग्रजी विषयासह उत्तीर्ण होणे आवश्यक असते. जर आपल्याला विज्ञान या शाखेसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर विज्ञान या विषयामध्ये आपल्याला कमीत कमी 35% गुण असणं आवश्यक आहे. प्रवेश घेताना आपण जर कोणती बनावट कागदपत्रे जर सादर करत असाल तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, कारण ही सर्व कागदपत्रे महाविद्यालय स्तरावर व्हेरीफाय केली जातात. चला तर मग आपण FYGCचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती जाणून घेऊया. भाग पहिला, विद्यार्थी नोंदणी. यामध्ये विद्यार्थ्याने स्वतःची माहिती भरणे आवश्यक असते. माहिती भरत असताना ती बिनचूक भरावी, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काही अडचणी येणार नाहीत. 11वीचा फॉर्म कसा भरावा या संदर्भातील डिटेल व्हिडिओ आम्ही आमच्या कल्लाकार या यूट्यूब चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहोत. तो तुम्ही नक्की पहा. या प्रवेश प्रक्रियेचा पहिला भाग भरत असताना 100 रुपये प्रवेश नोंदणी शुल्क भरणं आवश्यक आहे. हे शुल्क आपण ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI या ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर करून भरू शकता. जर आपण आरक्षण या प्रक्रियेमधून प्रवेश निश्चित करणार असाल तर व्हॅलिड जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांची शाळा स्तरावर पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच आपला फॉर्म व्हेरीफाय करून दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांना इन हाऊस प्रवेश प्रक्रियेमधून ॲडमिशन घ्यायचं असेल असे विद्यार्थी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्यानंतर जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्ता यादीत जाहीर झाल्यानंतरच आपल्याला प्रवेश घेता येईल. आता आपण 11वी प्रवेशाचा दुसरा टप्पा बघूया, पसंतीक्रम निवडणे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्याच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची. त्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या स्ट्रीम आणि तिथलं असलेलं फी स्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असते. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाचे प्रकार आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल पुरेशी माहिती नसते आणि फॉर्म भरताना चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे महाविद्यालयाचे प्रकार नीट समजून घेऊया. अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित म्हणजेच एडेड, अनएडेड आणि सेल्फ फायनान्स. जर आपल्याला महाविद्यालयाच्या प्रकारानुसार प्रवेशाचा निर्णय घ्यायचा असेल तर सुरुवातीला आपण अनुदानित म्हणजे एडेड डिव्हिजनमधील प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यानंतर विनाअनुदानित म्हणजेच अनएडेड आणि मगच सेल्फ फायनान्स या डिव्हिजनचा विचार करावा. त्यानंतर आपण आपली पात्रता तपासावी. म्हणजेच काय तर तुम्हाला मिळालेल्या गुणांनुसार आपण कोणत्या महाविद्यालयासाठी पात्र आहोत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण कट ऑफ मार्क्स म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेऊया. तुम्हाला ज्या कनिष्ठ महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायचं आहे त्या महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षी कोणत्या पर्सेंटेजला शेवटचं ॲडमिशन झालं त्याला कट ऑफ पर्सेंटेज म्हणायचं. म्हणजे जर आपल्याला तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला तेवढे पर्सेंटेज आहेत का या गोष्टीची आपल्याला खात्री करून घ्यायची असते. त्यानंतर प्रत्येक अर्जदाराला एकच अर्ज करता येतो. म्हणजे काय तर प्रत्येक विद्यार्थी हा एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो आणि एकच स्ट्रीम सिलेक्ट करू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याला शाखा बदलायची असेल म्हणजे जर आर्ट्समधून आपल्याला जर कॉमर्स शाखा घ्यायची असेल तर प्रवेश अर्जातील भाग 2 मध्ये आपण जाऊन हा बदल करू शकतो. पसंतीक्रम म्हणजे काय तर आपल्याला ज्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्याला दिलेला आपण प्रेफरन्स. जर मला एखाद्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचंच असेल तर तो माझ्या प्रेफरन्स लिस्टमध्ये हा 1 नंबरलाच असला पाहिजे. जर तुम्ही त्या महाविद्यालयाचं नाव 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरला टाकलं तर असं होऊ शकतं की तुम्हाला तो महाविद्यालय मिळणार नाही. म्हणून
पसंतीक्रम निवडताना ह्या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी। उदाहरणार्थ, जर आपल्याला संदेश ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स पार्कसाईड या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या महाविद्यालयाचा प्रेफरन्स आपण पहिला ठेवणं गरजेचं आहे। जर आपण हे महाविद्यालय तिसरा, चौथा, पाचवा या प्रेफरन्सला जर ठेवलं तर आपल्याला इथे ॲडमिशन मिळण्याची शक्यता कमी असू शकते। त्यासाठी या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेणं आवश्यक आहे। त्यानंतर 11वी प्रवेश प्रक्रियेतील तिसरा टप्पा आपण जाणून घेणार आहोत, तो म्हणजे प्रवेश फेरी। प्रवेशासाठी विद्यार्थ्याची निवड त्याच्या 10वीच्या गुणवत्तेनुसार केली जाते। प्रत्येक प्रवेश फेरी ही स्वतंत्र असते। म्हणजे काय, प्रत्येक ॲडमिशन राऊंड नंतर विद्यार्थी आपला पसंतीक्रम बदलू शकतो। समजा एखादं कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या फेरीमध्ये जर आपल्याला लागलं नाही तर आपण दुसऱ्या फेरीमध्ये जाण्यापूर्वी तो पसंतीक्रम बदलू शकतो। म्हणजे जर आपल्याला 5व्या नंबरला असलेलं महाविद्यालय आणून आपण पहिल्या नंबरला आणून ठेवू शकतो। या प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या फेऱ्या असतात। पहिली फेरी शून्य फेरी म्हणजे काय, तर या फेरीमध्ये मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा किंवा मायनॉरिटी कोटा यामधून ज्या विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करायचे असतील तर ते या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करू शकतात। त्यानंतर 4 नियमित फेऱ्या असणार। या 4 नियमित फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार, त्याने वापरलेल्या आरक्षणानुसार, त्याने निवडलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिला जातो। त्यानंतर ओपन फॉर ऑल ही फेरी। या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही, तसेच काही विद्यार्थ्यांना त्याने दिलेल्या पसंतीक्रमानुसार जर पहिला पसंतीक्रम असलेला कॉलेज लागून सुद्धा आपला प्रवेश निश्चित केला नसेल तर असा विद्यार्थी नियमित फेरीमधून बाद होतो। अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी या फेरीमध्ये प्रवेश मिळण्याची संधी असते। त्यानंतर बघूया 11वी प्रवेशाचा चौथा टप्पा, प्रवेश निश्चित करणे। आपल्याला हवं असलेलं महाविद्यालय जर आपल्या पसंतीक्रमानुसार आपल्याला मिळालेलं असेल तर आपण आपलं प्रवेश तिथे कन्फर्म करू शकता। त्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या लॉग इनमध्ये जाऊन प्रोसीड फॉर ॲडमिशन या पर्यायावर क्लिक करायचं असतं। त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयात सादर करायची असतात। यामध्ये 10वीची मार्कशीट, 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, जर आपण कास्टमधून ॲडमिशन घेणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे सर्व सर्टिफिकेट आपल्याला कॉलेजमध्ये सादर करावे लागतात। त्यानंतर कॉलेज त्यांच्या स्तरावर या सर्व माहितीची पडताळणी करतं आणि त्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्राची तपासणी करून महाविद्यालय विद्यार्थ्यांना पुढील सूचना देतं। जर एखाद्या विद्यार्थ्याला आपण दिलेल्या प्रेफरन्सनुसार फर्स्ट प्रेफरन्सचंच कनिष्ठ महाविद्यालय आलं असेल तर त्याने तो प्रवेश निश्चित करणं गरजेचं आहे, नाहीतर तो त्या फेरीमधून बाद होऊ शकतो। जर फर्स्ट प्रेफरन्स दिलेलं कनिष्ठ महाविद्यालय आपल्याला जर लागलं नसेल तर आपण दिलेलं दुसरं किंवा तिसऱ्या प्रेफरन्सचं कॉलेज आपल्याला लागू शकतं। जर एखाद्या विद्यार्थ्याला आपण दिलेलं फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि समजा त्या विद्यार्थ्याने तिथे ॲडमिशन घेतलं नाही तर तो त्या ॲडमिशन फेरीमधून बाद होणार। अशा सर्व विद्यार्थ्यांना ओपन फॉर ऑल या फेरीत सहभागी होता येईल। ह्यावरील सर्व फेऱ्यांमध्ये जर आपलं ॲडमिशन कन्फर्म झालं नसेल तर आपल्यासाठी एक विशेष फेरीचे आयोजन केले जाते। ह्या प्रत्येक विशेष फेरीसाठी आपल्याला स्वतंत्र नोंदणी करावी लागते। ह्या प्रत्येक फेरीचा प्रवेश हा अंतिम मानला जातो। जर कोणत्याही कारणास्तव जर आपण हा प्रवेश निश्चित केला नाही तर तो रद्द होऊ शकतो, याची सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी। ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही 3 जून 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। फॉर्म भरताना प्रत्येक ऑप्शन नीट वाचा आणि अचूक माहिती भरा। प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुम्हाला काहीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। 11वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तसेच नवनवीन एज्युकेशनल कंटेंटसाठी आपल्या कल्लाकार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।